आज सकाळी सकाळी धनूला छान असं गिफ्ट भेटलं. ॲन्युअल डेला सगळ्याच मुलांनी छान डान्स केले होते. त्याच्यामुळे सगळ्याच मुलांसाठी ना टीचरांनी छान असे गिफ्ट्स आणले होते. पालक म्हणून आमचंही कर्तव्य होतं की टीचरांचे आभार मानायचे. कारण कमी दिवसांमध्ये ना खूप छान डान्स बसवले त्यांनी आणि ह्यांची मेहनत बघून ना खरंच प्राऊड फील होतं. म्हणजे आपण एक मूल सांभाळू नाही शकत, त्या एवढ्या मुलांना हँडल करतात, ते पण व्यवस्थित. त्यांचं शाल श्रीफळ देऊन परत बुकेही आणला होता. मग त्यांचे आभार मानले. घरी आलो त्याच्यानंतरनं मस्त पोटभर जेवण केलं, कारण त्याच्यानंतरनं मला कामं करायची होती. हा तवा खूप दिवसापासून काळा झालेला होता आणि मला घासायला आज आज करू उद्या करू असं करून करून राहून जात होतं. आणि आठवड्यातून एकदा तरी मी रिफ्लेक्ट पावडर टाकून ना तवा छानसा क्लीन करून घेते. कारण असा चकाचक तवा बघितला ना, किंवा कोणतीही भांडी असू देत, अशी स्वच्छ क्लीन टापटीप बघितली ना की मग स्वयंपाक करायला पण खूप जास्त मूड येतो. आणि आता मी त्याच फेजमध्ये की मला ना स्वयंपाक करण्याआधी सगळी भांडी स्वच्छ पाहिजे असतात. म्हणून तवा छानसा चमकवून घेतला आणि आज संध्याकाळचा स्वयंपाक तर एकदम हॅपीली होणार आहे. आज रात्रीच्या जेवणामध्ये मला नॉनव्हेज बनवायचं होतं. आता नॉनव्हेज म्हटलं ना की लसूण खोबरं सोलण्यापासून तयारी करायची असते, म्हणजे खोबरं खिसण्यापासून तयारी करायची असते. सो पहिल्यांदा मी छानसं माझं आवरून घेतलं. त्यानंतरनं मग मी लसूण सोलायला बसले आणि लसूण सोलत ना धनुसोबत माझी मस्तीसुद्धा सुरू होती. म्हणजे त्याचं चाललं होतं की मी लपून बसतो, तुम्हाला शोध म्हणून. आता आहोत तर आम्ही किती लांब लांब, तुम्हीच बघा ना. लहान मुलांना काही कळत नाही ना त्यातला हा प्रकार. मला ना कपडे आणल्यानंतर ना ते घालून बघायचेच असतात, पण अगरबत्ती आणली ना की मला असं होतं की मी कधी लावेल ती आणि कधी त्याचा वास घरामध्ये घुमेल असा. तर त्यातलीच ही अगरबत्ती होती. खूप दिवस आणलेली होती पण पॅकेट काय फोडलं नव्हतं, म्हणून मग दिवाबत्ती करून घेतली. आणि खरंच अगरबत्ती ती खूप जास्त छान आहे, म्हणजे त्याचा स्मेल खूप मस्त येतो आहे. आता जेव्हा हे ऑफिसवरून निघतात ना त्यावेळेस रोज त्यांचा कॉल येतो की घरी येताना काय आणायचं आहे का. त्यावेळेस आज धनुषने हट्ट केला होता की पप्पा मला ढोकळा खायचा आहे म्हणून. आणला त्याच्यासाठी, पण त्याने काही खाल्लाच नाही, म्हणून आम्हा दोघांनाच खावा लागला. खाऊन घेतला आणि त्याच्यानंतर लागले स्वयंपाकाला. तर इथे ना फक्त पातळ रस्साच मला बनवायचा होता, पण काय माहिती माझं मन झालं की आपण सुक्कं चिकन पण बनवूयात म्हणून बनवलं. पण जसं मी बनवते ना तशी टेस्ट त्याला अजिबातच आली नव्हती. म्हणजे आता स्वयंपाक माझ्या हातून एवढा काय आजचा व्यवस्थित झालाच नव्हता, पण ठीक आहे, तसंच कसं तरी पोटभर असं जेवण केलं.